नवीन पद्धतीने विमान बनवण्याचं कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न आरवचा सुरू आहे. मोबाईलवरती बघून शिकायचा हळूहळू प्रयत्न सुरू आहे. शिकण्याची प्रक्रिया अनुकरणातूनच घडत असते. बघून परत परत प्रयत्न करून शिकायचा प्रयत्न मुले करत असतात. चुका आणि शिका या वृत्तीतून मुलं शिकत असतात. चुकलं तरी हरकत नाही, परत परत ट्राय करायला हवं. बघूयात आरव एक नवीन पद्धतीचं विमान तयार करण्यामध्ये सक्सेस होतोय की नाही. नेहमीच्या साधारण पद्धतीने विमान तयार करणं त्याला जमतंय, पण आता ही एक नवीन पद्धत आहे ज्याने विमान तयार करायचा तो प्रयत्न करतोय. यापूर्वीच त्याने हे बघा या पद्धतीने विमान तयार केलं आहे, अतिशय सुंदर. आणि तो परत एकदा विमान तयार करण्याची प्रॅक्टिस या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, आजकाल शिकणं खूप सोपं झालं आहे, पण शिकण्यासाठी आपण वेळ देत नाही. वेळ देणं हे अवघड झालंय. शिकणं सोपं आहे. शिकण्याचे अनेक पर्यायी मार्ग यूट्यूबवर असतील किंवा सोशल मीडियातून आपल्या समोर आहेत. पूर्वी इतकं ज्ञान मिळवणं कठीण राहिलेलं नाही. प्रत्यक्ष गुरूंकडे जाण्याची गरजही राहिलेली नाही. ज्ञान मिळवण्याची साधनं आपल्या एका क्लिकवरती उपलब्ध आहेत, पण ते मिळवण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, तो आपल्याकडे नाही. मित्रांनो, थोडंसं जरा एक फोल्ड चुकली होती. आरवने ती फोल्ड परत दुरुस्त केली आहे. बघूयात आरव फायनल पूर्ण करतोय की नाही. हे करणार मित्रांनो, तर मी आज थोडा शॉर्टकट मारलेला आहे. हे दोन तयार केलेलं आहे. याच्यापैकी जे तुम्हाला चांगलं वाटेल ते सांगा. तसं दोन्हीचं स्पीड एकदम खतरनाक आहे. मी आता ट्राय करून बघितलं डोंगरावरती, तर हे 2000